नमस्कार. आजची सुरुवात होते एका अगदी लहानशा गोष्टीपासून, एका दागिन्याचा तुकडा. अगदी. कला तो तुकडा अद्वैतकडे घेऊन येते आणि मग अर्जुन दुर्बिणीतून पाहतो. आणि त्याला काय दिसतं? एक खूण, एक हॉलमार्क, CJK95. CJK95. आणि याच हॉलमार्क भोवती आजची आपली सगळी चर्चा फिरणार आहे. बघूया यातून काय काय धागेदोरे मिळतात. बरोबर. तर हा CJK95 हॉलमार्क काय आहे नक्की हे? तर गंमत म्हणजे हा काही असा तसा हॉलमार्क नाहीये. अद्वैत तो बघतो आणि लगेच ओळखतो म्हणजे तो त्यांच्याच दुकानाचा हॉलमार्क आहे. चांदेकर ज्वेलर्स कोल्हापूर. CJK म्हणजे चांदेकर ज्वेलर्स कोल्हापूर. अरे वा, म्हणजे उगम तर लगेच कळला. आणि ते 95 त्याचं काय? आणि 95 म्हणजे साल 1995. हा दागिना किंवा त्याचा जो काही भाग असेल तो 1995 साली त्यांच्या दुकानात घडवला गेला होता. काय सांगताय? म्हणजे बघा, फक्त 3 अक्षरं आणि 2 आकडे, CJK95, आणि त्यातून दुकान आणि वर्ष दोन्ही कळलं. अगदी. छोट्याशा गोष्टीतून किती मोठी माहिती मिळते बघा. अर्जुनला हे ऐकून खूप आनंद झाला असणार. म्हणजे एक धागा तर मिळाला. पण मग पुढचा अगदी साहजिक प्रश्न येतो मनात, की हा दागिना 1995 साली नक्की कोणी विकत घेतला, बरोबर? हो, त्याची नोंद असेल का दुकानात? 1995 सालची गोष्ट आहे ही. इतकी जुनी नोंद ठेवली असेल? हेच तर मोठं आव्हान असतं नाही का? जुने रेकॉर्ड्स म्हणजे धुळीत गेलेला इतिहास शोधण्यासारखं. पण अद्वैत आणि कला लागतात कामाला. म्हणजे ते शोधायला लागतात 1995 ची रजिस्टर. हो. 1995 सालची विक्रीची नोंदवही, काय म्हणतात त्याला, ती सगळी चाळायला लागतात. वेळखाऊ काम असणार ते नक्कीच. आणि काही सापडतं का त्यात इतक्या वर्षांनी? थोड्या शोधानंतर बऱ्याच नोंदी तपासल्यावर त्यांना एक नाव मिळतं. नाव मिळतं? कोणाचं? त्यांना नाव सापडतं कालिंदी महाडिक. कालिंदी महाडिक. अच्छा. हे नाव ऐकल्यावर अर्जुन आणि सायलीला एकदम धक्का बसतो असं दिसतंय. हो ना. त्यांच्या चेहऱ्यावरचे भावच सांगतात की हे नाव त्यांच्यासाठी अनपेक्षित आहे. काहीतरी वेगळंच कनेक्शन असणार. कालिंदी महाडिक. नक्की काय असेल या नावामागे? पण गोष्ट इथेच संपत नाहीये बहुतेक. गोष्ट अजून पुढे जाते. ते घरी येतात, चैतन्यशी बोलतात याबद्दल. आणि मग चैतन्य एक नवी माहिती समोर आणतो. काय माहिती? चैतन्य सांगतो की साक्षीची जन्मतारीख आहे 8 ऑगस्ट 1995. थांबा, काय? 8 ऑगस्ट 1995. आणि कालिंदी महाडिकने दागिना कधी घेतला म्हणलात? 1995 साली. साल नक्की तेच, 1995. म्हणजे 1995 मध्ये कालिंदी महाडिक दागिना बनवून घेते आणि त्याच वर्षी 8 ऑगस्टला साक्षीचा जन्म होतो. हा फक्त योगायोग म्हणायचा? हाच प्रश्न अर्जुनच्याही मनात येतो. योगायोग म्हणायला हे जुळून येणं जरा जास्तच परफेक्ट वाटतंय नाही का? खरंय. एका बाजूला दागिन्याची खरेदी, दुसऱ्या बाजूला साक्षीचा जन्म. दोन्ही एकाच वर्षात, 1995 मध्ये. अगदी. म्हणजे बघा, एका साध्या हॉलमार्कपासून सुरू झालेला हा तपास आपल्याला कालिंदी महाडिक या नावापर्यंत घेऊन आला. आणि थेट साक्षीच्या जन्माच्या वर्षापर्यंत. अविश्वसनीय आहे. खरंच. पण यातून एक गोष्ट बघा कशी स्पष्ट होते. एखादा अगदी साधा तपशील, जसं की हा हॉलमार्क, किती महत्वाचा ठरू शकतो. बरोबर. तो भूतकाळातल्या व्यक्तींना, त्यांच्यातील संबंधांना आणि महत्वाच्या घटनांना, म्हणजे इथे साक्षीचा जन्म, कसा आपल्यासमोर आणून ठेवतो. नोंदी ठेवणं, तपशील जपणं किती गरजेचं आहे हे पुन्हा एकदा समजतं. अगदी खरंय. पण आता आपल्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिलाय या सगळ्या माहितीनंतर. कालिंदी महाडिक आणि साक्षी यांचा नक्की काय संबंध असू शकतो? आणि साक्षीच्या जन्माच्याच वर्षी कालिंदी महाडिकांनी तो दागिना का बनवून घेतला असेल? बरोबर. ह्या स्रोतांनी आपल्याला उत्तरांऐवजी एका मोठ्या रहस्याच्या दारात आणून सोडले असं दिसतंय. आणि त्याचं उत्तर शोधणं अजून बाकी आहे. ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.